नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा पाठ 4. हा पाठ पहिला आहे. त्यामधला विद्युत धारेचे परिणाम म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे इफेक्ट आपण इथे बघणार आहोत. याच्यापूर्वी 3 सेशन झाले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा प्रकारे औष्णिक परिणाम होतो विद्युत धारेचा, म्हणजे रोध जर मध्ये लावला तर कशा प्रकारे हीट निर्माण होते. त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण पाहिलं की विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम म्हणजे काय. त्याच्यासाठी आपण उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम बघितला. कशा प्रकारे विद्युत धारा वाहत असल्यानंतर कर्ड फिंगर जे असतात म्हणजे लपेटलेली बोटे चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. त्यानंतर आपण बघितलं विद्युत चलित्र म्हणजे फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार कशा प्रकारे विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर चालत असते. आणि आता आपण बघणार आहोत की फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार, आता याच्यावर राईट हँड रूल वापरणार आहोत, कशा प्रकारे जनरेटर काम करत असतं. आणि एसी आणि डीसी करंट म्हणजे काय, म्हणजे प्रत्यावर्ती आणि दिष्ट विद्युत धारा म्हणजे काय, याच्याविषयी सुद्धा आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया विद्युत धारेचे परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय ते बघूया. जर असे झाले की एखादा विद्युत वाहक चुंबकीय क्षेत्रात हलत असेल किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवती ते चुंबकीय क्षेत्र बदलते आहे, तर मग काय होईल. त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, की एखाद्या तारेचा लूप आहे आणि त्याच्या सभोवती आपण जर मॅग्नेटिक फील्ड नेलं आणि ते आपण स्थिर न ठेवता मुव्हेबल स्थितीमध्ये ठेवलं तर कशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो याच्याविषयी आणि त्याचाच वापर करून फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार कसं विद्युत जनरेटर चालतं ते आपण इथे पाहणार आहोत. आता या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मायकेल फॅराडे या शास्त्रज्ञाने संशोधन केले आणि सन 1831 मध्ये त्याने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युत धारा निर्माण करता येते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, फॅराडे किंवा न्यूटन, आईन्स्टाईन यांच्यासारखे महान शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये खूप अमूल्य असं योगदान त्यांचं आहे आणि त्याच्यामुळे आज आपण जी काही डेव्हलपमेंट पाहतो ती डेव्हलपमेंट त्यांच्यामुळेच शक्य झालेली आहे. तर असे हे फॅराडे, मायकेल फॅराडे यांनी 1831 मध्ये एक प्रयोग केला आणि त्या प्रयोगांती असं सिद्ध केलं की आपण जर चुंबकीय क्षेत्र आपण हलत ठेवलं तर त्या वाहकामध्ये त्याला स्पर्श न करता कशा प्रकारे विद्युत धारा निर्माण होते. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता गॅल्व्हॅनोमीटर बद्दल बोलणार आहोत. गॅल्व्हॅनोमीटर हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याचा वापर करून सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट आहे की नाही हे ठरवलं जातं. एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, एमसीक्यू असतो हा, की खालीलपैकी कोणतं उपकरण विद्युत धारा परिपथामध्ये आहे की नाही ते ठरवण्यासाठी वापरलं जातं. तर त्यामध्ये 4 पर्याय असतात. फॉर एक्झाम्पल समजा गॅल्व्हॅनोमीटर असेल, ॲमीटर असेल, व्होल्टमीटर असेल किंवा ओडोमीटर असेल. हे 4 प्रकारचे मीटर आपल्याला दिले जातात आणि आपण याच्यामध्ये आन्सर म्हणजे बाय मिस्टेक आन्सर आपण ॲमीटर लिहून मोकळे होतो. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते करंट मोजण्यासाठी वापरतात, म्हणजे किती अँपियर करंट त्या परिपथामधून वाहतोय, त्या सर्किटमधून वाहतोय. गॅल्व्हॅनोमीटर हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे ज्याचा वापर फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो, म्हणजे आपण बघू शकतो की ह्याच्यामध्ये करंट आहे की नाही. तर बघा, याच्या मदतीने काही विद्युत मापन करता येते, म्हणजे विद्युत मापन म्हणजे मिली अँपियर मध्ये सुद्धा आपण विद्युत मापन याच्या मदतीने करू शकतो. गॅल्व्हॅनोमीटर वरील काट्याचे परिचालन विद्युत धारेच्या प्रमाणात असते. आता लक्षात घ्या गॅल्व्हॅनोमीटरची रचना कशी असते. आपण आपल्या प्रयोगशाळेत म्हणजे शाळेच्या प्रयोगशाळेत जर गेला तर आपल्याला तिथे फिजिक्स लॅबमध्ये गॅल्व्हॅनोमीटर दाखवलं जाईल. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये जो शून्य असतो तो मध्ये असतो आणि दोन्ही बाजूला त्याचं डिफ्लेक्शन होत असतं. आता हे दोन्ही बाजूला डिफ्लेक्शन कशा प्रकारे होतं, तर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड त्या वाहकाभोवती कशा प्रकारे तयार केलेला आहे, कुठल्या डायरेक्शन मध्ये तयार केलेला आहे, त्यानुसार ह्या काट्याचं डिफ्लेक्शन होत असतं. आणि जे तत्व गॅल्व्हॅनोमीटरसाठी वापरलं जातं त्याच तत्वावर व्होल्टमीटर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी 2 किंवा रेझिस्टर्स किंवा 2 टोकांच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर केला जातो आणि करंट मोजण्यासाठी ॲमीटरचा वापर केला जातो. इथे पहा आपल्याला काही पिक्चर्स दिसत आहेत. त्या पिक्चरांविषयी आपण आता बोलूया. पहिल्या पिक्चरमध्ये बघा 4.15 मध्ये आपल्याला दिसतंय की एक तार फक्त गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली आहे. इथे कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक सेल किंवा घट जोडलेला नाहीये, खाली फक्त चुंबक आहे. आणि हे चुंबक आल्यामुळे आणि ते चुंबक सुद्धा त्या वाहकाला स्पर्श करत नाही, तर त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करते आणि त्यावेळेला तुम्हाला गॅल्व्हॅनोमीटरवर डिफ्लेक्शन झालेलं दिसणार आहे. म्हणजे इथे कोणताही आपण सेल लावलेला नाही तरीही इलेक्ट्रिक करंट कसा डेव्हलप झाला, तर आपल्याला समजतंय की जसं जसं आपण मॅग्नेट त्याच्या जवळ नेऊ, त्याला स्पर्श न करता ठेवू,
त्याच वेळेला त्यातून इलेक्ट्रिक करंट वाहायला लागेल, म्हणजे चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो. ही ह्या प्रयोगाचा आपण सिद्धांत याद्वारे दिलेला आहे. त्याप्रमाणे दुसरा बघा, एक एक्सपेरिमेंट तुम्हाला दिसतोय 4.16 अ मध्ये. बाजूला एक तारेचं कुंतल आहे, म्हणजे सोलेनॉइड जसं तयार करतो त्याप्रमाणे ते कुंतल आहे आणि त्याच्या बाजूला तारेचं कुंडल आहे आणि त्याला गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. म्हणजे आता पूर्वी जेव्हा आपण प्लग कळ काढलेली असेल, म्हणजे सर्किट ओपन असेल, इलेक्ट्रिक करंट वाहत नाहीये, त्यावेळेला गॅल्व्हनोमीटर मध्ये 0 डिफ्लेक्शन दिसेल. ज्या वेळेला आपण त्याच्यामधून त्या बॅटरीला 6 व्होल्टची समजा बॅटरी आहे, त्यातून जर आपण करंट चालू केला, म्हणजे प्लग कळ स्विच क्लोज केला, तर अशा वेळेला करंट व्हायला लागेल आणि इकडून करंट वाहत असताना तिथे तारेच्या कुंडलाला कोणताही कुंतलाचा स्पर्श नाही, तरीही गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसेल. म्हणजे इथे करंट कशामुळे आला? बरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर सर्किट मधून इलेक्ट्रिसिटी वाहत असेल बाजूच्या सर्किट मधून, तर त्याच्या भोवती राईट हँड थंब रूल नुसार इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं आणि ते इलेक्ट्रिक फील्डमुळे बाजूच्या कुंडलामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो, जो गॅल्व्हनोमीटरवर आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे तिसरी जी डायग्राम आहे ती पुढे आपण फॅराडेच्या प्रवर्तनाच्या नियमामध्ये एक्सप्लेन करणार आहोत. इथे बघा, फॅराडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम. कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला, म्हणजे आपल्याला जी शेवटची डायग्राम दिसते तीच डायग्राम आपण पुढे घेतलेली आहे. आपल्याला अधिक स्पष्टपणे ती कळणार आहे की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. लक्षात घ्या, कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत, म्हणजे सोलेनॉइड म्हणजे कुंतल आणि कुंडल म्हणजे बाजूला असलेला लूप, तर ह्याच्यामधून जाणाऱ्या विद्युत चुंबकीय बलरेषांची संख्येत जर बदल झाला तर कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. त्यांच्यामध्ये बदल व्हावा लागतो, हालचाल व्हावी लागते, तर आणि तरच विद्युतधारा निर्माण होऊ शकते. याला फॅराडेचा प्रवर्तनाचा नियम असं म्हणतात. कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला, म्हणजे अशा प्रकारे कुंतल बाजूला ठेवलेला आहे, म्हणजेच आपण सोलेनॉइड बाजूला ठेवलेला आहे आणि बाजूला जो लूप आहे, कुंडल आहे, त्याच्यामध्ये ही विद्युतधारा प्रवर्तित होते, म्हणजे त्याला प्रवर्तित विद्युतधारा असं म्हटलं जातं. म्हणजे हा इंड्युस्ड करंट आहे. यालाच फॅराडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम असं म्हटलं जातं. पहा, आपण जो फॅराडेच्या प्रवर्तनाचा नियम बघितला त्याच्याविषयीची डायग्राम आपल्याला इथे दिसते की तारेचं जे कुंतल आहे सोलेनॉइड शेप, त्याच्यामधून करंट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या चुंबकीय बलरेषे ज्या आहेत त्या तारेच्या कुंडलामधून आरपार जात आहेत आणि त्याच्यामुळे तारेच्या कुंडलामध्ये या कुंतलाचा स्पर्श न करता, सोलेनॉइडचा स्पर्श न करता त्या लूप मध्ये सुद्धा करंट निर्माण होतो. तो करंट आपल्याला खाली दिलेल्या गॅल्व्हनोमीटरवर समजतो. म्हणजे अशा प्रकारे फॅराडेच्या प्रवर्तनाचा नियम आपण अभ्यासलेला आहे. आता पाहूया आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपण आधी बघितला. त्यानुसार कशा प्रकारे इलेक्ट्रिक मोटर चालते, फ्रीज किंवा संगणक किंवा इलेक्ट्रिक फॅन कशा प्रकारे चालतो, तर फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार. आता इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करायची असेल, करंट निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरतात. इथे सुद्धा त्या बोटांना 30 नावं आहेत. म्हणजे जसं आपण तिकडे बघतो डाव्या हाताच्या अंगठ्याला आपण वाहकाची गती दाखवण्यासाठी वापरला होता, तसाच फ्लेमिंगच्या राईट हँड रूल नुसार सुद्धा वाहकाची गती दाखवण्यासाठी उजव्या हाताचा अंगठा वापरला जातो. त्याचप्रमाणे मधलं बोट, म्हणजेच आपण मिडल फिंगर बोलतो, ती आपण डाव्या हाताच्या नियमामध्ये इलेक्ट्रिक करंटसाठी वापरली होती, ती दिशा दाखवण्यासाठी वापरली होती. तशाच प्रकारची दिशा दाखवण्यासाठी आपण उजव्या हाताच्या नियमामध्ये सुद्धा मधलं बोट वापरणार आहोत. आणि तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर जे आहे ते फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये आपण चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवण्यासाठी वापरली होती. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण तर्जनीचा वापर, इंडेक्स फिंगरचा वापर चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवण्यासाठीच करणार आहोत. परंतु फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमामध्ये वाहकाची गती ही शेवटला होते, म्हणून तो पार्ट महत्वाचा होता. इथे वाहकाची गती आपण करणार आहोत, म्हणजे मेकॅनिकल ह्याच्यामध्ये मेकॅनिकली आपण त्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल वापरून विद्युत जनरेटर फिरवणार आहोत. तिथे चुंबक स्थिर आहे, फक्त इलेक्ट्रिक करंट इथे शेवटला निर्माण होतो आणि म्हणून मधल्या बोटाविषयी आपण लास्टला बोलणार आहोत. कशामध्ये, तर फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार. पहा, जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते. हा लंब हा शब्द खूप महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड हे एकमेकाला 90 डिग्रीच्या कोनामध्ये असायला पाहिजेत. तेव्हा प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम उपयोगात आणला जातो. आता उजव्या हाताचा नियम म्हणजे काय बघा, आपल्या उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी आणि मधले बोट असे ताणा
की ते एकमेकांना लंब दिशेत असतील. म्हणजे ह्याची डायग्राम आपल्याला पुढल्या स्लाइडमध्ये दिसणार आहे की तिन्ही बोटं म्हणजे अंगठा, थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर आपल्याला व्हिज्युअली परपेंडिक्युलर ठेवायचे आहेत. अशा स्थितीत अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा म्हणजे आपण बाहेरून पेट्रोल किंवा डिझेल टाकून मेकॅनिकली वाहकाची गती सुरुवात करणार आहोत. तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा म्हणजेच काय तर तर्जनी जी आहे, इंडेक्स फिंगर जे आहे ते नॉर्थ आणि साऊथ पोल दाखवतोय आणि मधले बोट स्थिर आहे नॉर्थ आणि साऊथ पोल. तर मधले बोट प्रवर्तित विद्युत धारेची दिशा दर्शवते. हे फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार आपण बघितलेलं आहे. आता ह्याचं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आपण पुढल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा विद्युत घटाकडून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या विद्युत धारेस दिष्ट धारा म्हणजे ह्यांचा जेव्हा ग्राफ काढतो आपण तेव्हा वरच्या दिशेचा त्याचा ग्राफ दिसतो, ह्याची दिशा बदलत नाही म्हणून दिष्ट धारा म्हणजे डायरेक्ट करंट झाला. या उलट ज्या विद्युत धारेचे परिमाण आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलत असते म्हणजे आपण याचा ग्राफ काढला तर वर खाली याचा ग्राफ दिसतो, त्याला प्रत्यावर्ती म्हणजे अल्टरनेटिंग करंट असं म्हटलं जातं. इथे पहा, आपल्याला डीसी करंट आणि एसी करंट दिसतोय. एसी मध्ये आपल्याला बघा प्रत्यावर्ती विद्युत धारेमध्ये आपल्याला तो वर खाली जाताना दिसतोय, तर याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट करंट मध्ये आपल्याला स्थिर दिष्ट धारा म्हणजे एकाच अक्षाच्या एकाच साईडला आपल्याला त्याचा लूप आलेला दिसतोय. अशा प्रकारे ही दिष्ट विद्युत धारा आहे. लक्षात घ्या, दिष्ट धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमी होऊ शकते, परंतु ती दोलायमान नसते म्हणजे ऑसिलेटरी नसते. प्रत्यावर्ती धारा ही दोलायमान धारा आहे. प्रत्यावर्ती म्हणजे आपल्याला बघितलं ग्राफ मध्ये सुद्धा ती वर खाली होते म्हणजे त्याला ऑसिलेटरी मुवमेंट असते. आपल्या घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती स्वरूपाचा असतो. लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये जी विद्युत धारा आहे ती एसी करंट आहे, अल्टरनेटिंग करंट आहे म्हणजे प्रत्यावर्ती आहे. हे एक चक्र 1/50 सेकंदात म्हणजे एका सेकंदाचा 50वा भाग, याच्यामध्ये एक चक्र वरून खाली आणि खालून वर, वरच्या अक्षाच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला असं म्हणजे 0.02 सेकंदामध्ये म्हणजे 0.02 सेकंदामध्ये पूर्ण होते. या प्रत्यावर्ती धारेची वारंवारता आपल्या भारतामध्ये ही 50 हर्ट्झ इतकी आहे आणि तिला सिमिलॅरिटीचं साइन असतं त्याप्रमाणे अशा प्रकारच्या आडव्या एसने दाखवला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय काय शिकलो पहा. कशा प्रकारे विद्युत धारा आपण जर चुंबक बाजूला ठेवलं तर गॅल्व्हनोमीटरच्या साहाय्याने विद्युत धारा आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपण कशा प्रकारे ह्याचा वाहकाचा वापर करतो. त्याचप्रमाणे फ्लेमिंगचा राईट हँड रूल म्हणजे काय, लेफ्ट हँड रूल आपण आधी बघितला होता आणि राईट हँड रूल म्हणजे काय, त्याचप्रमाणे दिष्ट विद्युत धारा म्हणजे डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत धारा म्हणजे काय याच्याविषयी आपण या सेशनमध्ये पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की आपल्याला सर्व जे सेशन आहेत ते व्यवस्थित समजत आहेत. आपल्या काही क्वेरीज असतील तर आपण त्या AS ॲप मार्फत विचारू शकता.